सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। मराठा समाजातील भावी पिढीला प्रेरणा देणारा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देणारा कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी समाजाचे नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने मराठा सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे। वर्षापासून शिवस्मारक कणकवलीत व्हावं अशा प्रकारची इच्छा होती आणि त्या दृष्टीने विविध जागांचा शोध किंवा कुठं करायचं वगैरे चाललेलं होतं। पालकमंत्री साहेबांना सुरुवातीलाच आम्ही सगळ्यांनी सांगितलं की ही बांधकामची जागा आता रिकामी झालेली आहे, त्या ठिकाणी जर अशा प्रकारचं एक चांगलं शिवस्मारक निर्माण झालं तर ती कणकवलीची पण त्याच्यामुळं ही वाढेल आणि सगळ्या लोकांना सोयीस्कर अशी ती जागा आहे आणि त्या ठिकाणी ते व्हावं अशा प्रकारची इच्छा आम्ही पालकमंत्र्यांना काही महिन्यापूर्वी सांगितलेली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी ह्या इलेक्शन नंतर प्रयत्न सुरू केले आणि त्या जागेवर शासन अधिक आपण अशा सहकार्याने एक शिवस्मारक आणि त्या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी बिल्डिंग उभी राहण्याचा आता योग जवळ आलेला आहे। आत्ताच सर्व बोर्ड वगैरे हे सगळे आर्टिस्ट घेऊन गेले, त्यांनी माहिती दिलेली आहे इथं बिल्डिंग कशी असेल, शिवस्मारक कसे असेल, शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे असेल, गार्डन असेल, जेणेकरून केवळ ते समाजाचंच नाही तर सर्वांसाठी एक चांगलं ठिकाण होईल, जेणेकरून कणकवलीचं नाव होईल, सर्व समाजाचं नाव होईल, मराठा सांस्कृतिक केंद्र भवन हा असं राहील। त्या ठिकाणी त्या इमारतीमध्ये आर्ट गॅलरी असेल, सभागृह असेल, छोटे मोठे कार्यक्रम होतील त्या ठिकाणी, म्हणजे सगळ्यांसाठी ते उपयुक्त अशा प्रकारची इमारत होईल। चित्रपट शिवपुतळा होईल, नाट्यगृह हा नाट्यगृह होईल, आर्ट गॅलरी हा आर्ट गॅलरी। सिंधुदुर्गाचं पण विषय अशा प्रकारचं नियोजन आता चालू आहे आणि त्याचं भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते 19 तारीखला सकाळी 11 वाजता त्या जागेवर होणार आहे। तर या ठिकाणी आपली उपस्थिती असावी, त्याचबरोबर याला चांगली प्रसिद्धी मिळावी अशी आपल्याकडे विनंती आहे। समाज बांधव जिल्ह्यातून सगळे समाज बांधव उद्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। आपणही आपली उपस्थिती दाखवावी आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी या कार्यक्रमाला द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो। मराठा समाजाच्या वतीने भेटतो एक 2-3 महिन्यापूर्वी तेव्हा सांगितलं की आम्हाला एक मराठा भवन इथे बनवून द्या, बांधून द्या। तर पालकमंत्री म्हणाले काही निवडणुका येत आहेत, त्या निवडणुका झाल्या की आपण ह्या मराठा भवनासाठी प्रयत्न करणार आणि 19 फेब्रुवारीला आपण त्याचं उद्घाटन करणार, भूमिपूजन करणार असं सांगितलं आणि त्याप्रमाणे 19 फेब्रुवारीला भूमिपूजन होत आहे। याबद्दल आम्हाला खरोखरच पालकमंत्र्यांचे अभिनंदन करावं असं वाटतं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत मध्यवर्ती जागा आज या ठिकाणी मराठा सांस्कृतिक भवन उभं करत आहेत। पालकमंत्र्यांच्या मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो। मराठा समाजाची बरेच दिवसापासूनची जी इच्छा होती मराठा सांस्कृतिक केंद्र किंवा भवन असावं, त्या ह्याच्यामध्ये नाट्यगृह आहे, त्याच्यानंतर आर्ट गॅलरी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा त्या ठिकाणी होणार आहे। एकंदरीत कणकवली शहराच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौंदर्यामध्ये भर पडेल अशा प्रकारचं ते स्मारक होणार आहे। याच्यामध्ये MPSC UPSC असेल किंवा या ठिकाणी मराठा समाजासाठी किंवा ज्या काही भगिनी आहेत
त्यांचे काही ट्रेनिंगचे प्रोग्राम जे असतील यांचा सुद्धा त्या ठिकाणी 150 लोकांचा त्या ठिकाणी हॉल असेल. काही जे या ठिकाणी इथे येणारे इतर जे लोक आहेत पर्यटकांच्या दृष्टिकोनात येतील त्याच्यामध्ये काही सूट्स असतील आणि एकंदरीत नाट्यगृहाची जी आज कणकवली शहराची जी काही गरज जी होती ती गरज ह्या निमित्ताने आज पूर्ण करण्याचा प्रयत्न पालकमंत्री महोदय करतायत. आणि म्हणून निश्चित या ठिकाणी आज जे मराठा सांस्कृतिक भवन जे होत्या हे कणकवली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक मानाचा तुरा या ठिकाणी मराठा सांस्कृतिक केंद्र उभारून आज या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो आहे. आणि हा कार्यक्रम 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे या जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम त्या ठिकाणी भूमिपूजनाचा होतो आहे. पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जे मराठा बांधव जे आहेत या मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे अशा प्रकारचं आवाहन मराठा समाजाच्या वतीने आम्ही करतो. फक्त आता शुभ असते सकाळी 11 वाजता होणार आहे आणि त्या संदर्भातलं नियोजन करण्यासाठी कणकवली तालुक्यातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी निमंत्रित केलेले होते आणि यामध्ये सर्वच खारेपाटून उसरगावपर्यंत असे प्रमुख प्रतिनिधी सर्व उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते हा पालकमंत्री नितेश साहेब यांचा जो प्रस्ताव आणि त्यांनी जी मंजूर करून आणलेलं हे जे सांस्कृतिक भवन आहे त्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्या भवनाच्या भूमिपूजनासाठी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं येण्याचं नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी आता तसं नियोजन झालेलं आहे आणि तसं ते 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात हे भूमिपूजन होणार आहे. तशा पद्धतीची सगळी व्यवस्था आणि त्या पद्धतीचं नियोजन. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.